महाराष्ट्रातील शिक्षक संघटना सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत। टीईटी परीक्षा महाराष्ट्रातील शिक्षकांना बंधनकारक केल्यास 2013च्या आधी सेवेत लागलेल्या 5.5 लाख शिक्षकांना याचा फटका बसणार आहे। 1 सप्टेंबरच्या टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्रातील शिक्षकांचा कडाडून विरोध आहे। राज्य सरकारनं आपली भूमिका यासंदर्भात जाहीर करण्याची मुंबई मुख्याध्यापक संघटनेची मागणी आहे। दरम्यान या संदर्भात हिंगोलीतील शिक्षकांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। सर्वांना आता कंपल्सरी टीईटी द्यावी लागणार, मग त्यामध्ये आमचा काय दोष? आम्ही तर सीईटी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेलो आहे आणि या सेवेमध्ये लागलेलो आहे। तर माझी शासनाला एवढी विनंती आहे की या 9 ऑक्टोबर पूर्वी रीट याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावी। नियम कायदा जरी हा आरटीआय ऍक्ट जरी 2009 ला लागू झाला आणि 1 एप्रिल 2010 पासून त्याची अंमलबजावणी जरी झाली असली, परंतु त्यावेळेस त्या शिक्षकांना ती अभियोग्यता पात्रता पूर्ण करूनच ते सेवेमध्ये रुजू झाले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे तर आता जे जुने शिक्षक आहेत त्या शिक्षकांना ही परीक्षा देणे अशक्यच आहे, कारण ज्यांची सेवा आता माझी सेवा 30 वर्ष सेवा झालेली आहे आणि मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो किंवा मी जो अभ्यास विद्यार्थ्यांचा घेतो त्या अभ्यासामध्ये आणि आता हे टीईटी जी परीक्षा घेतात त्यातला जो सिलेबस आहे त्यामध्ये जे उत्तीर्ण होण्याचं प्रमाण आहे ते जर बघितलं तर 3% आहे। आणि अशा टायमाला जर अशा शिक्षकांची जर तुम्ही ज्यांची सेवा 30 वर्ष झालेली आहे अशा शिक्षकांनी जर तुम्ही परीक्षा घेता म्हणजे त्यांची मानसिकतेचं हरण करत आहात असं माझं वैयक्तिक मत आहे।